मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची आज पाहणी केली। ठाकरेंच्या शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला आणि या घटनेचा आढावा घेतला। येत्या 24 तासात या प्रकरणाचा छडा लावा असं राज ठाकरे यांनी पोलिसांना म्हटलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंकडूनही त्यांच्या पुतळ्याची पाहणी मासाहेबांच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली। आई-वडिलांचं नाव घ्यायला ज्याला लाज वाटते त्यांचं कृत्य असावं असा संशय त्यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र पेटवण्याचा हा उद्योग असू शकतो असं ते म्हणाले। शिवाजी पार्क परिसरात असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती लाल रंग फेकण्यात आला होता। या घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी या पुतळ्याची स्वच्छता केली। आरोपीच्या तपासासाठी पोलिसांनी सध्या 8 पथकं तैनात केलेली आहेत। आणि आज राज ठाकरेंनी या पुतळ्याची पाहणी केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा पाहणी केलेली होती। राज ठाकरे यांनी इथे उपस्थित असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांशी संवाद साधला, घटनेचा आढावा घेतला। तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या संपूर्ण घटनेनंतर संशय व्यक्त केलेला आहे। महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी उद्देश असू शकतो अशी शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे। एकतर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे। बघूया पुढे काय। जॉईंट शिपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्तांशी बोललोय आणि जो कोणी असा गैरप्रकार केला आहे, खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे, त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे। आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून जो कोणी ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी।